माझं नाव पूनम आहे आणि मी 28 वर्षाची आहे. मी दिसायला थोडी जास्त सुंदर आहे. लोक म्हणतात की मी अगदी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसारखी दिसते, चेहऱ्याने पण आणि शरीराने पण. माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव राजेश आहे. ही माझी कहाणी माझ्या लग्नानंतरची आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री राजेशने मला खूप त्रास दिला होता. त्यावेळेस मला खूप जास्त मजा पण आली होती. पण त्याच्या प्रेमाने आणि आपुलकीने मला त्याच्या अजूनच जवळ आणलं. हळूहळू ही सवय बनली. आता तर असं झालं होतं की माझा नवरा मला रोजच प्रेम करायचा आणि यामुळे माझी ओढ आणखीनच वाढत चालली होती. आमच्या घरात राजेशिवाय त्याचे आईवडील आणि माझे मामा आदित्य राहत होते. आदित्य मामा साधारण 40 वर्षाचे होते आणि महत्त्वाच्या कामासाठी आमच्या घरी राहायला आले होते. राजेशचा एक छोटा भाऊ सुरेशही होता. तो परदेशात शिकत होता. राजेश एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर नोकरी करत होते. कहाणी इथूनच सुरू होते, जेव्हा माझ्या नवऱ्याला कंपनीच्या कामासाठी दुबईला जावं लागलं. हा दौर पूर्ण 6 महिन्याचा होता. त्याच्या जाण्याची बातमी ऐकून मी खूप दुःखी झाले. ज्या रात्री ते जाणार होते, मी त्यांना माझी काळजी बोलून दाखवली आणि म्हणाले, "अहो, तुम्ही 6 महिन्यासाठी चाललाय. आता तुमच्याशिवाय मला झोप कशी येईल?" राजेशने मला त्याच्या जवळ ओढून घेतलं आणि म्हणाला, "अरे यार, माझं जाणं खूपच जास्त गरजेचं आहे. मी स्वतःही खूप उदास आहे. तुला सोडून जायची माझी मुळीच इच्छा होत नाही. पण काय करू? नोकरी आहे, काम तर करावंच लागेल ना." राजेशचं बोलणं ऐकून मी शांत बसले. त्या रात्री राजेशने मला सकाळी 8 वाजेपर्यंत झोपू दिलं नाही. खूप परेशान केलं होतं. राजेश गेल्यानंतर मी कायम उदास राहू लागले आणि माझ्या शरीरात एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली. मी रात्रभर तडफडत राहायचे. राजेशच्या जाण्यानंतर ही 3री रात्र होती. मला राजेशची खूप जास्त आठवण येत होती. माझ्या जीवाची घालमेल आता खूप जास्त वाढत चालली होती आणि शेवटी अस्तव्यस्त होऊन खोलीतून बाहेर आले. आमचं घर 2 मजली होतं. माझी खोली वरच्या मजल्यावर होती, तर सासू-सासऱ्याची खोली खाली होती. मी खाली आले तेव्हा मी सासू-सासऱ्याच्या खोलीजवळून जात होते, तेव्हा आतून हलकासा आवाज येत होता. सासू म्हणत होती की, "अहो, या वयात पण तुम्ही." मी आत डोकून पाहण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळं आतून बंद होतं. फक्त आवाज येत होता. मला हे समजायला जराही उशीर लागला नाही की आत काय सुरू आहे आणि मला ते पाहावंसं वाटत होतं. ना जाणे का, पण मी स्टोअर रूममधून एक स्टूल आणून वरच्या लहान खिडकीतून बघण्याचा विचार केला. तरी कदाचित त्यामुळे काम झालं असतं. मी तिथेच राहून कमीत कमी 10 मिनिटे त्यांचा आवाज ऐकत उभे राहिले होते. माझी बेचैनी आता खूपच वाढत होती. घसा सुकत होता आणि मग मी पाणी पिण्यासाठी किचन खोलीकडे निघाले. किचनमध्ये पाऊल टाकताच माझी नजर आमच्या आदित्य मामावर पडली. मामा किचनमध्ये एका गादीवर झोपायचे. त्यांचे मजबूत शरीर आणि बांधेसुद्ध अंग बघून ना जाणे का मी झोपेतच त्यांना एकटक घुरत राहिले. मी यापूर्वी कधीच मामांना त्या नजरेने बघितलं नव्हतं. त्यांची लुंगी थोडी सरकलेली होती आणि त्यांच्या मांड्या स्पष्ट दिसत होत्या. मी काही वेळ त्यांना तसंच पाहत राहिले आणि नंतर परत माझ्या खोलीत येऊन पडले. माझ्या मनामध्ये आता नको ते विचार फिरत होते. नवऱ्याविना ही माझी पहिलीच रात्र होती आणि मी विचार करत होते की बाकीचे दिवस आता कसे जातील. असाच विचार करता करता मला कधी झोप लागली मला काही कळलंच नाही. सकाळ झाली आणि मी किचनमध्ये माझ्या कामात मग्न झाले. तेवढ्यात आदित्य मामा आले आणि म्हणाले, "पूनम, आज जेवायला काय बनवायचं?" मी उत्तर दिले, "सासूबाईंना विचारून घ्या." आणि ते त्यांना विचारायला निघून गेले. मामा एकदम हट्टाकट्टा मर्द होता. दिसायला काळासावळा होता, पण त्याची शरीरदृष्टी खूपच मजबूत होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि अशीच बाहेर फिरत होते. तेवढ्यात मामा दिसले. ते अंघोळ करण्यासाठी जात होते. आमच्या घराच्या बाहेरच एक बाथरूम होती आणि तिथे मामा अंघोळ करायचे. ते जसे बाथरूममध्ये गेले, त्यांनी दरवाजा हलकासा बंद केला आणि अंघोळ करू लागले. दरवाजाला कडी नव्हती. मी तिथेच बाजूला फिरत राहिले आणि मामा बाहेर येण्याची वाट पाहत राहिले. थोड्या वेळानंतर ते अंघोळ करून बाहेर आले आणि मी त्यांना पाहतच राहिले. ते म्हणाले, "पूनम, तू आज खूप लवकर उठलीस?" मी उत्तर दिलं, "हो मामा, जरा फिरत होते." त्यावेळेस ते फक्त लुंगीमध्ये होते आणि अंगावर त्यांनी काहीच घातलेलं नव्हतं. ते सकाळच्या उन्हात उभं राहून आपले केस पुसू लागले. माझी नजर तर त्यांच्यावरून हटतच नव्हती. त्यांना पाहून मला राजेशची खूप जास्त आठवण येत होती. पहिल्यांदाच माझ्या मनात एका दुसऱ्या पुरुषाबद्दल असे नको ते विचार येत होते आणि ते आदित्य मामा होते. माझ्या मनातील आगीमुळे मी स्वतःवरचा ताबा सोडून चालले होते.
त्यानंतर मामा त्यांच्या कामाला लागले आणि मी अजून देखील आंघोळ करायची होती. मी पटकन आंघोळ करायला गेले आणि कपडे घातले. आज मी खूप टाईट कपडे घातले होते, जे माझ्या शरीराला अगदी चिटकून होते. हा एक पंजाबी ड्रेस होता. आता मला बघायचं होतं की मामा माझ्याकडे लक्ष देतात की नाही. मी जशी त्यांच्या समोर गेले आणि त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मला थोडा वेळ पाहिलं. नंतर जसं माझी नजर त्यांच्यावर गेली, त्यांनी ताबडतोब नजर काढून घेतली. मी समजून गेले होते की मामाची नजर कुठे होती. मी जाणीवपूर्वक मामाच्या बहाण्याने त्यांच्यासमोर येऊ लागले. मी पाहिले होते की मामा खरोखरच माझ्याकडे एकटक लावून बघत होते. जे मी मनातच विचार करत होते ते आता घडू शकते हे मला समजलं होतं. त्यामुळे मी जाणून बुजून त्यांच्यासमोर अशा अवस्थेत फिरू लागले. कदाचित तेही समजत होते की मला काय हवं आहे. हा सिलसिला असाच काही दिवस चालत राहिला. मी रोज लवकर उठून बाहेर फिरू लागले. विशेष म्हणजे बाथरूमच्या आसपास. मामा बरोबर वेळेवर उठून आंघोळ करायला बाथरूममध्ये यायचा. एके दिवशी त्यांनी मला आत आंघोळ करायला जाण्यापूर्वीच पाहिलं होतं. मी बाहेर फिरत होते. त्यांनी जाणीवपूर्वक बाथरूमचा दरवाजा नीट बंद केला नाही. जरी त्यांना माहीत होते की मी बाहेर आहे, कदाचित तेही माझ्याबद्दल विचार करत होते. मी पाहू शकत होते की ते फक्त चड्डीमध्ये आंघोळ करत होते. त्यांचं अर्धं शरीर मला स्पष्टपणे दिसत होतं. जसं त्यांना कळालं की मी त्यांना पाहत आहे, त्यांनी पटकन दरवाजा बंद करून घेतला आणि असं दाखवलं की जणू त्यांना माहीतच नव्हतं की मी तिथं उभी आहे. मी ठरवून टाकलं होतं की मामाला आता सरळ करायचं. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. मी त्यांच्या बाथरूमचं पाणी बंद केलं तर. रात्री जाताना मी गच्चीवर गेले आणि त्यांच्या बाथरूमचा नळ फिरून बंद केला. सोबतच बाथरूमच्या पाईपालाही हलकासा काप मारला, जेणेकरून जर कुणी विचारलं की बाथरूमचा नळ वरून बंद कोणी केला तर मी सांगू शकेल की पाईपमधून पाणी बाहेर वाहत होतं, म्हणून मी तो बंद केला. आता मी सकाळ होण्याची वाट पाहत झोपी गेले. आज मी खूप लवकर उठले. बाहेर येऊन मामाच्या येण्यापूर्वीच मी फिरू लागले. थोड्या वेळात मामा आंघोळ करण्यासाठी बाथरूमकडे निघाले. मी त्यांना जाऊ दिलं. त्यांनी जशी बाटली भरण्यासाठी नळ चालू केला, त्यात पाणी नव्हतं. मग ते बाहेर आले आणि मला विचारू लागले, पूनम, टाकीत तर मी रात्रीच पाणी टाकलं होतं, मग कसं संपलं? मी उत्तर दिलं, वर बाथरूमच्या पाईपला तडा गेला होता, त्यामुळे सगळं पाणी गच्चीवर साचत होतं, म्हणूनच मी नळ बंद केला. मामा म्हणाले, पूनम, मला आंघोळ करायची होती. मी म्हणाले, मग काय हरकत आहे, जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही आतल्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करा. ते पटकन तयार झाले आणि घरात येऊन बाथरूममध्ये शिरले आणि आंघोळ करू लागले. मी हळूच त्यांच्या मागून बाथरूमच्या जवळ आले. पाहिलं तर ते दरवाजा न लावताच आंघोळ करत होते. कदाचित त्यांना त्यांच्या बाहेरच्या बाथरूमची सवय होती. तिथे कडी नव्हती, त्यामुळे ते आतल्या बाथरूमलाही कडी लावायला विसरले असावे. काही वेळानंतर आतून पाण्याचा आवाज येणं बंद झाला, पण ते बाहेर आले नाही. मी विचार करू लागले की आत नक्की काय चाललं आहे. आता जवळपास 10 मिनिटं झाली होती आणि मी मनातच विचार करत होते की ते काय करत असतील. मी जाणीवपूर्वक माझे आतले लहान कपडे बाथरूममध्येच ठेवले होते, जेणेकरून त्यांची नजर त्यांच्यावर पडावी आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल तेच विचार यावे जे मला त्यांच्यासोबत करायचे होते. आता मी बाथरूमच्या दरवाजाबाहेर उभी राहून हात डोकवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मला आतून एक हलकासा आवाज येऊ लागला. मी समजून गेले की आदित्य मामा माझं नाव घेत आत काय करत आहेत ते. आता माझा जीव असा झाला की मी पटकन दरवाजा उघडून आत जावे आणि ते सगळं डोळ्यांनी पाहावं, ज्याची मी इतक्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. पण तेव्हाच त्यांनी दरवाजा उघडला आणि ते फक्त लुंगीमध्ये बाहेर आले. जसे त्यांनी मला पाहिलं ते घाबरून म्हणाले, ओ पुणे, तू कधी आलीस? मी त्यांना चिडवत म्हणाले, तुम्ही मलाच हाक मारत होता ना, पूनम पूनम म्हणून. तेव्हा ते गडबडले आणि म्हणाले, नाही, मी असा कोणताही आवाज दिलाच नाही, आणि ते तिथून निघून गेले. ते जसे बाहेर गेले मी पटकन बाथरूममध्ये गेले आणि माझे कपडे पाहू लागले. कपडे पाहिल्यावर त्यांची अवस्था अशी झाली होती की जणू कुणी त्यांना हाताने पिळवलेले असेल किंवा ओल्या हाताने असो. मी मनातल्या मनात खूप खुश झाले. आता मला कशाचीच भीती वाटत नव्हती. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा राजेशचा फोन आला. मी पटकन फोन उचलला आणि बोलू लागले. मी म्हणाले, तुम्हाला फोन करायला किती दिवस लागले? मला तुमची खूपच आठवण येत आहे. ते म्हणाले, हो ग पूनम, मलाही तुझ्याशिवाय इथे अजिबात करमत नाही. रात्रभर तुझ्या आठवणीत मी काय काय करत असतो ते तुला कसं सांगू.
अशाच आमच्या गप्पा मारणं सुरू राहिलं. जवळपास 2 तास मी त्यांच्यासोबत बोलले आणि खूप रडले. मी त्यांना सांगितलं, मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही. तुम्ही लवकरात लवकर घरी या. ते म्हणाले, अगं माझाही जीव तुटतो की सगळं सोडून तुझ्याकडे पळून यावं. पण काय करू? बॉस मला नोकरीवरून काढून टाकेल. त्यांनी पुढे म्हटलं, ऐक ना, मी तुला रात्री फोन करतो. आता मला जावं लागेल. सगळे माझी वाट बघत असतील. आणि त्यांनी फोन कट केला. खरंच माझा पती माझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि मीही त्यांच्यावर तितकंच प्रेम करते. पण मी काय करू? मी देखील एक तरुण स्त्री आहे. मी सलग 6 महिने स्वतःवर कसा ताबा ठेवू? मला माहीत होतं की मी जे काय करायचा विचार करत आहे ते आदित्य मामासोबत चुकीचं आहे. जर माझ्या नवऱ्याला हे सगळं कळलं तर त्यांचा माझ्यावरून पूर्ण विश्वासच उडून जाईल. असा विचार करता करता संध्याकाळ झाली. मी घरातील सगळं काम संपून राजेशच्या फोनची वाट पाहू लागली. मला वाटलं होतं की ते मला फोन करतील. संध्याकाळ सरत चालली होती, पण राजेशचा फोन आलाच नाही. वाट पाहता पाहता घरातील माझे सासू सासरेही आता झोपी गेले होते. आणि मग 11 वाजता त्यांचा फोन आला. त्या रात्री आम्ही फोनवर खूप उशिरापर्यंत बोलत राहिलो. आणि मला हे कळून चुकलं की मी किती मोठी चूक करायला निघाले होते. एक स्त्री म्हणून माझ्या खूप गरजा होत्या, पण त्यासाठी मी माझ्या मर्यादा ओलांडू शकले नाही. जेव्हा राजेश 6 महिन्यानंतर घरी आले तेव्हा माझ्यावरचं प्रेम बघून मला स्वतःचीच लाज वाटत होती. मी एवढ्या चांगल्या नवऱ्याचा छळ करायला निघाले होते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी चुकीचे विचार येऊ शकतात, पण वेळेवर आपली चूक लक्षात येणे आणि त्यापासून दूर होणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. पूनमला जेव्हा हे समजले की ती किती मोठी चूक करायला निघाली होती तेव्हा ती स्वतःला सुधारते. शेवटी पती घरी आल्यावर तिचे प्रेम पाहून पूनमला स्वतःची झालेली जाणीव हे दर्शवते की नैतिक मार्गावर जाण्यापेक्षा कुटुंबाचे प्रेम, आधार जपण्यातच खरी सुख आणि मानसिक शांतता असते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.